नमस्कार, सुपरफास्ट 50 या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल बातमीपत्राची सुरुवात करणार आहोतच त्याआधी एक ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत। राज्यात बहुमताचं सरकार असल्यानं यावेळेस एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आलेली आहे आणि ही ब्रेकिंग बातमी आहे आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। अनिल देशमुख आणि रजनीश शेठ यांच्यामध्ये चर्चा देखील झालेली आहे। गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर 1 तास चर्चा झालेली आहे। रजनीश शेठ आयुक्त पदाचे प्रबळ दावेदार आहेत असं देखील कळतंय। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे आणि यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख आणि रजनीश शेठ यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर जवळजवळ 1 तास चर्चा झालेली आहे। रजनीश शेठ आयुक्त पदाचे प्रबळ दावेदार आहेत आणि यावेळेस आता मुंबईचे पोलीस आयुक्त बदलतात का असा सवाल उपस्थित झालेला आहे। यावेळी एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गृहमंत्री अनिल देशमुख आणि रजनीश शेठ यांच्यामध्ये चर्चा देखील झालेली आहे। गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर जवळजवळ 1 तास चर्चा झालेली आहे आणि आता मुंबईचे पोलीस आयुक्त बदलतात का हा सवाल उपस्थित झालेला आहे। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार का असा सवाल उपस्थित होतोय। रजनीश शेठ हे पोलीस आयुक्त पदाचे दावेदार आहेत आणि रजनीश शेठ तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये एक बैठक देखील झालेली आहे 1 तास। यावेळेस गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर ही बैठक झाल्याचं कळतंय आणि या चर्चेत नेमकं काय घडलं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। एसीबीचे डीजी आहेत रजनीश शेठ आणि आपण बघतोय गृहमंत्र्यांच्या सोबत आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार असा सवाल उपस्थित झालेला आहे आणि त्यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख आणि रजनीश शेठ यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। रजनीश शेठ हे पोलीस आयुक्त पदाचे दावेदार आहेत। रजनीश शेठ आता यांच्याबरोबर हे मुंबईचे पोलीस आयुक्त होतात का हे देखील पाहावं लागणार आहे। गृहमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं हे आता पाहायला मिळणार आहे। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार का असा सवाल आहे आणि आता मात्र पोलीस आयुक्त नेमके कोण होतात हे देखील पाहावं लागणार आहे। रजनीश शेठ यांच्या सोबत आयुक्त पदाचे ते प्रबळ दावेदार असल्यामुळे आता त्यांच्यासोबत चर्चा गृहमंत्र्यांनी केल्याची देखील माहिती समोर आली आहे। अश्विन पांडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अश्विन, काय अधिकची माहिती? जवळपास 11 वाजता रजनीश शेठ जे आता डीजी एंटी करप्शन आहेत महाराष्ट्राचे, ते अनिल देशमुख यांच्याशी भेटायला गेले होते। जवळपास 1 तास त्यांच्याशी मीटिंग चालली आणि या मीटिंग मध्ये बहुतेक मुंबई पोलीस कमिशनरच्या पदावर जे काही आता संभ्रम निर्माण झाला आहे आणि जे काही बातमी बाहेर येत आहे की त्यांच्या पद जाऊ शकतो, त्यामुळे यांची बैठक ही खूप महत्वाची आहे। जेव्हा ही बैठक रजनीश शेठची गृहमंत्रीची बंगल्यावर चालली होती तेव्हा त्यांच्याच बाजूला वरचा बंगला आहे, तिथे जयंत पाटील आणि अजित पवार, एकनाथ शिंदे हे सगळे जे मोठे मंत्री आहेत त्यांच्यासोबत सीएमची बैठक पण चालली होती आणि बहुतेक यामध्ये जे काही रजनीश शेठशी बोलणं झालं आहे त्याची जी जानकारी आहे त्यांनी सीएम कडे पण। अश्विन, थोडं तुम्हाला थांबवतो। यावेळेस कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी देखील आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। कृष्णा, आपण बघतोय की एक महत्त्वाची अपडेट संपूर्ण आज म्हणावी लागेल, कारण पोलीस आयुक्त बदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि आता रजनीश शेठ हेच आयुक्त पदाचे प्रबळ दावेदार असल्याचं कळतंय। रजनीश शेठ यांनी गृहमंत्र्यांसोबत 1 तास चर्चा देखील केली। काय अधिकचे अपडेट्स या बातमी संदर्भातले? स्नेहिल, वाझे प्रकरणावरून मुंबई पोलीस दलामध्ये खळबळ उडालेली आहे आणि पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या बदलीवरून आता चर्चा रंगू लागलेली आहे आणि आता जी माहिती सूत्रांकडून मिळते आहे त्यानुसार तरी रजनीश शेठ जे IPS आहेत आणि सध्या एसीबीचे महासंचालक आहेत, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांच्या बंगल्यावरती जाऊन भेट घेतली असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। ही भेट जवळपास 1 तास चाललेली होती आणि त्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्त ज्या पदाचं बदलीचं जे काही सध्या चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळते आहे। सध्याचे आयुक्त परमवीर सिंग यांची बदली करून त्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती होण्याची जास्त शक्यता आहे, कारण वाझे प्रकरणावरून सध्या मुंबई पोलीस दलामध्ये अनेक चर्चा रंगू लागलेल्या आहेत आणि पोलीस दलातलं अतिशय महत्त्वाचं असं एक पथक असणारं CI युनिट जे या सगळ्या प्रकरणामध्ये संशयाच्या भोरामध्ये अडकलेलं आहे। सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आणखी काही अधिकाऱ्यांच्या सुद्धा चर्चा जे काही आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे आणि हे CI युनिट हे थेट परमवीर सिंग यांच्या अखेरीत येत होतं, त्यांना थेट सचिन वाझे रिपोर्ट करत होते अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे आयुक्त बदलण्याची जी काही चर्चा कालपासून सुरू आहे त्या अनुषंगानं
ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते. शरद पवारांनी काल जी बैठक घेतलेली होती त्या बैठकीमध्ये रजनीश सेठ यांच्या नावाची चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये मुंबई पोलीस दलामध्ये मोठ्या घडामोडी होऊ शकतात, काही बदली सुद्धा होऊ शकतात. त्यामध्ये पोलीस आयुक्त पदासाठी रजनीश सेठ यांचं नाव प्राथमिक जे आहे ते सध्या तरी चर्चेमध्ये आहे. बिलकुल. परमबीर सिंग हे जवळजवळ एकच वर्ष झालं खरं तर ते आयुक्तपदी होते आणि त्यानंतर इतका मोठा वाद आणि त्यावर आपल्याला माहिती की सदनात देखील या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले आणि आता मग परमबीर सिंग यांना कुठे पाठवण्यात येऊ शकतं किंवा आता या पुढे राजकीय वर्तुळातून कशा पद्धतीच्या हालचाली या आयुक्त पदाच्या बदली संदर्भात होऊ शकतात? स्नेल, याआधी परमबीर सिंग हे एसीबीलाच महासंचालक होते आणि त्याच्यानंतर त्यांची बदली मुंबई पोलीस आयुक्तपदी झालेली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या बदलीनंतर परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं. त्यामुळे सध्या रजनीश सेठ जे एसीबीला महासंचालक आहेत त्यांना जर सुपी पदासाठी मुंबई आयुक्त पदावरती आणलं तर कदाचित पुन्हा एकदा परमबीर सिंग यांची नियुक्ती एसीबीला महासंचालक म्हणून केली जाऊ शकते. अशा पद्धतीची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. मात्र विरोधी पक्षांकडून या वाजे प्रकरणावरून परमबीर सिंग यांच्या राजीनाम्याची चर्चा जी आहे किंवा बदलीची चर्चा आहे ती सुद्धा रंगू लागलेली आहे. भाजपचे काही नेत्यांनी तशा पद्धतीची मागणी सुद्धा केलेली आहे आणि अधिवेशनात हा मुद्दा सुद्धा गाजलेला होता. त्यामुळे एनआयए कडून जी सध्या चौकशी सुरू आहे त्या अनुषंगानं ही बदली होईल अशा पद्धतीची सध्या तरी सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्या अनुषंगानं शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये ही महत्वपूर्ण चर्चा झाली की सध्या माहिती मिळते. अगदी कृष्ण. आणि एक महत्वाचा प्रश्न असा देखील आहे की आपण बघतोय की परमबीर सिंग यांच्या याआधी देखील मुख्यमंत्र्यांसोबत बैठका झाल्या आणि आज तर शरद पवार हे दिल्लीला आहेत आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्रातले प्रमुख नेते जाऊन त्यांना भेटतायत. त्यामुळे आजच या बदलीचे आदेश निघू शकतात का? आजच या संदर्भातली अधिकृत माहिती समोर येऊ शकते का? स्नेल, सध्या तरी असं काही स्पष्टपणे अद्याप तरी सांगता येणार नाहीये. मात्र तशा पद्धतीची चर्चा आणि भेटीगाठींचं सत्र कालपासून सुरू आहे. कारण कालच मुख्यमंत्र्यांची मुंबई पोलीस दलाचे सहपोलीस आयुक्त गुन्हे विभागाचे मिलिंद भारंबे यांनी सुद्धा भेट घेतलेली होती. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सुद्धा भेट घेतलेली होती. त्यामुळे पोलीस दलातल्या भेटींचं सत्र हे कालपासून सुरू आहे आणि आज पुन्हा एकदा एसीबीचे महासंचालक रजनीश सेठ यांनी सुद्धा गृहमंत्र्यांची भेटी घेतल्यानं अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित या सगळ्या भेटीनंतर एक निष्कर्ष निघू शकतो आणि परमबीर सिंग यांची बदली करून त्या जागी पोलीस आयुक्त म्हणून मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रजनीश सेठ यांची वर्णी लागू शकते. तशा पद्धतीची चर्चा सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या महत्वाच्या घडामोडींकडे लक्ष ठेवावं लागेल. कदाचित दिवसभरामध्ये एक महत्वाची ही बातमी समोर येऊ शकते आणि अशा पद्धतीचा अध्यादेश निघू शकतो. बिलकुल. कृष्णा, एक महत्वाचा प्रश्न असा देखील आहे की आता परमबीर सिंग यांना खरं तर सचिन वाझे रिपोर्ट करत होते त्यामुळे त्यांच्यावर देखील आरोप झालेले आहेत, विरोधकांनी आरोप केलेत. परंतु आता रजनीश सेठ यांच्या संदर्भातली प्रोफाईल त्यांची काय, नेमकी त्यांचा कार्यकाळ किंवा त्यांची बॅच आणि त्या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं नेतृत्व हे किती मोलाचं ठरू शकतं? नक्कीच नील, रजनीश सेठ हे सुद्धा महाराष्ट्र पोलीस दलाचे भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ IPS अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांचा सुद्धा कार्यकाळ अतिशय चांगला आहे आणि एसीबीला जवळपास आता नुकत्याच बदल्या ज्या झालेल्या होत्या त्या अनुषंगानं जवळपास 2-3 महिन्यापूर्वीच त्यांची एसीबीला नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून ते एसीबीचा कारभार पाहतायत. त्यामुळे या जागी जर त्यांना आणण्यात आलं असलं तर मात्र त्यामागे एक मोठा महत्वाचा उद्देश जो आहे तो महाविकास आघाडी सरकारचा असू शकतो. परमबीर सिंग यांचं नाव सुद्धा मागच्या वेळी महाविकास आघाडीनं दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे रजनीश सेठ यांचं नाव जर कालच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं सध्या चर्चा सुरू आहेत किंवा माहिती ज्या पद्धतीने मिळते त्यामागे परमबीर सिंग यांना सध्या जे प्रकरण गाजतं आहे त्या सगळ्या वादापासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. रजनीश सेठ यांना पुन्हा एकदा मुंबई पोलीस पदावरती आणलं जाऊ शकतं. रजनीश सेठ यांचा सुद्धा अनुभव खूप मोठा आहे. भारतीय पोलीस सेवेतले ते अधिकारी आहेत. त्यामुळे कदाचित हा अध्यादेश निघू शकतो. मात्र याआधीचं जर प्रकरण पाहिलं तर परमबीर सिंग यांच्या कार्यकाळामध्ये TRP घोटाळ्याचा प्रकरण असेल किंवा तो तपास असेल, TC अवंती कार घोटाळ्याचा तपास असेल किंवा मग वाझींनी ज्या महत्वपूर्ण प्रकरणे जी हाताळलेली होती त्या सगळ्या प्रकरणांचा थेट रिपोर्ट जो होता तो वाझे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना करत होते. त्यामुळे ती चर्चा अतिशय महत्वाची मानली जाते आणि याच अनुषंगानं परमबीर सिंग यांना सध्या या सगळ्या वादापासून दूर ठेवण्यासाठी किंवा पोलीस दलातलं पोलिसांचं मनोबल जे आहे ते खच्चीकरण होऊ नये असा जो काही निर्णय आहे तो महत्वाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे रजनीश सेठ हे पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्त पदावरती नियुक्त होतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि जर नियुक्ती झाले तर मात्र परमबीर सिंग यांची वर्णी कुठं लागेल की त्यांना पुन्हा एकदा एसीबीचे महासंचालक म्हणून नेमण्यात येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बिलकुल कृष्णा.
धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बघतोय आपण मुंबईचे पोलीस आयुक्त सध्या बदलू शकतात अशी ही चर्चा आहे। गृहमंत्री आणि रजनीश शेठ जे एसीबीचे महासंचालक आहेत त्यांच्यामध्ये 1 तास गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर चर्चा झालेली आहे आणि आता मात्र यानंतर काय निर्णय महाविकास आघाडी सरकार घेतं हे देखील पाहावं लागणार आहे। तर वळूया पुढील बातमीकडे। राज्यात बहुमताचं सरकार असल्यामुळे राष्ट्रपती राजवटीचा प्रश्नच नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। तर वाझे प्रकरणामध्ये चौकशीनंतर दोषींवर योग्य कारवाई होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे। जे प्रकरण गाजतं आहे त्या सगळ्या वादापासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो। रजनीश शेठ यांना पुन्हा एकदा मुंबई पोलीस पदावरती आणलं जाऊ शकतं। रजनीश शेठ यांचा सुद्धा अनुभव खूप मोठा आहे। भारतीय पोलीस सेवेतले ते अधिकारी आहेत, त्यामुळे कदाचित हा अध्यादेश निघू शकतो। मात्र याआधीचं जर प्रकरण पाहिलं तर परमवीर सिंग यांच्या कार्यकाळामध्ये टीआरपी घोटाळ्याचा प्रकरण असेल किंवा तो तपास असेल, टीसी अवंती कार घोटाळ्याचा तपास असेल किंवा मग वाझींनी ज्या महत्वपूर्ण प्रकरणे जी हाताळलेली होती त्या सगळ्या प्रकरणांचा थेट रिपोर्ट जो होता तो वाझे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना करत होते। त्यामुळे ती चर्चा अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि याच अनुषंगानं परमवीर सिंग यांना सध्या या सगळ्या वादापासून दूर ठेवण्यासाठी किंवा पोलीस दलातलं पोलिसांचं मनोबल जे आहे ते खच्चीकरण होऊ नये असा जो काही निर्णय आहे तो महत्त्वाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेतला जाऊ शकतो। त्यामुळे रजनीश शेठ हे पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्त पदावरती नियुक्त होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जर नियुक्त झाले तर मात्र परमवीर सिंग यांची वर्णी कुठं लागेल की त्यांना पुन्हा एकदा एसीबीचे महासंचालक म्हणून नेमण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल कृष्णा, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बघतोय आपण मुंबईचे पोलीस आयुक्त सध्या बदलू शकतात अशी ही चर्चा आहे। गृहमंत्री आणि रजनीश शेठ जे एसीबीचे महासंचालक आहेत त्यांच्यामध्ये 1 तास गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर चर्चा झालेली आहे आणि आता मात्र यानंतर काय निर्णय महाविकास आघाडी सरकार घेतं हे देखील पाहावं लागणार आहे।